जागतिक आरोग्य दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून आपण सगळेजण साजरे करत असतो। WHO सगळ्यांना माहिती आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी हा साधारण 1950 सालापासून हे सेलिब्रेट करायला सुरुवात केली। आता त्याच्या मागचा एक्झॅक्टली उद्देश काय होता? कुठलाही डे आपण सेलिब्रेट करतो, फॉर एक्झाम्पल मदर्स डे, फादर्स डे, प्रत्येक वेळी तुम्हाला असं वाटतं की त्याच्यातून त्यांच्या प्रती आपण एक कृतज्ञता व्यक्त करत असतो, आपले थॉट्स आपण त्यांच्यापर्यंत देत असतो। एक्झॅक्टली WHO ला हेच अपेक्षित होतं की नवीन नवीन गोष्टी ज्या घडतायत, वैद्यकीय क्षेत्रात जे काही नवीन प्रयोग घडतायत, नवीन काही उपचार पद्धती येते, काही अशा काही आरोग्याच्या विविध गोष्टी येत आहेत की ज्या समाजाला भेडसावत आहेत किंवा त्याच्यामुळे समाजाची जशी कसं असतं, कुठल्याही समाजाचा जो बेस असतो तो जसा आपल्या आर्थिक याच्यावर आपण जरी म्हटलो स्तरावर, तरी आर्थिक स्तर हा तेव्हाच तुमचा उंचावू शकतो जेव्हा तुमची हेल्थ प्रॉपर राहते। आणि हेल्थ ही खूप गोष्ट महत्त्वाची असल्यामुळे त्याचा अवेअरनेस डेव्हलप व्हावा, त्याच्याबद्दल बऱ्यापैकी लोकांना जास्तीत जास्त त्याचं माहिती मिळावी। नवीन नवीन काही प्रयोग घडत असतात, नवीन उपचार पद्धती येत असते, नवीन आजार येतात, त्याला फाईट कसं करावं, या सगळ्याचं तुम्हाला सजगता निर्माण व्हावी म्हणून हा वर्ल्ड हेल्थ डे म्हणजे जागतिक आरोग्य दिन हा सगळीकडे सेलिब्रेट करतो। त्या दिवशी बरेच सेमिनार्स होत असतात, बरेच अवेअरनेस प्रोग्राम होतात आणि प्रत्येक वेळी WHO त्याला काही ना काहीतरी नावं देत असतो। जसं मागच्या वेळचं अतिशय सुंदर 2000 माय हेल्थ माय राईट असं, म्हणजे माझी हेल्थ ही माझी जबाबदारी असं म्हणून ते सेलिब्रेट केलं गेलं। आणि एक्झॅक्टली हे वाक्य खूप बरोबर आहे। हेल्थ ही गोष्ट समाजाशी निगडीत सर्वस्वी तुमच्या वैयक्तिक गोष्टीसाठी आहे। मग एक्झॅक्टली आता बऱ्याचदा कसं होतं की आता जर सामाजिक स्तर जर बघायला गेला तर सगळ्यात जास्त भेडसावणारा आणि भीतीदायक, जास्त खर्चिक असा आजार आता कुठला सध्या स्थितीत आहे तर हार्ट अटॅक किंवा ज्याला आपण हृदयरोग म्हणतो। आता हृदयरोग होण्यामागची बरीचशी कारणं आहेत आणि त्या कारणाच्या मध्ये एक्झॅक्टली वर्ल्ड हेल्थ डेच्या दृष्टीने मी तुम्हाला महत्त्वाचं सांगते, थोडीशी या दृष्टीने निर्माण करण्यासाठी एक कॉमन गोष्ट सांगते की मुळातच हार्ट अटॅक, स्ट्रोक, हा म्हणजे शस्त्रक्रिया, प्लास्टिक, बायपास असे जेव्हा अल्टिमेटली एक मनामध्ये भीती निर्माण होते की ओ माय गॉड हा जर आजार मला आला तर, आणि म्हणूनच त्याच्याबद्दलचा अवेअरनेस आपण आज या दिवशी निर्माण करणं ही माझी एक डॉक्टर म्हणून वैयक्तिक नैतिक जबाबदारी आहे आणि तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणं सुद्धा माझी एक जबाबदारी आहे। तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हार्ट अटॅक येण्यामागची जी बरीचशी कारणं आहेत त्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण अनियंत्रित उच्च रक्तदाब, अनियंत्रित डायबिटीज, अनकंट्रोल डायबिटीज आणि अनकंट्रोल BP, अनियंत्रित लठ्ठपणा किंवा ज्याला आपण म्हणतो की व्यसनाधीनता, मानसिक ताणतणाव, प्रदूषण, लॉंग टर्म मध्ये झालेले आजार, जसं आता सध्या आपण एका पॅन्डेमिक मधनं सगळे पास आउट झालो, जसं कोविड आला तर कोविड मध्येच्या नंतर हार्ट अटॅकचं प्रमाण हे खूप वाढत गेलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली ते कारण होतं, म्हणजे कोविड इज वन ऑफ द कॉज बिहाइंड युअर हार्ट अटॅक ऑर समथिंग। तसंच डेंग्यू, स्वाईन फ्लू, कोविड, चिकनगुनिया किंवा TB झाला, टायफॉइड झाला आणि लॉंग टर्म मध्ये जर तुम्हाला त्याच्यामधून जर ह्या व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन मध्ये जर सफर व्हायला लागलं तर इट अफेक्ट्स टू युअर कार्डियक। बऱ्याच लेक्चर्स मध्ये मी असं सांगितलेलं आहे की आपणही हृदयरोग टाळू शकतो, तुझं आहे तुझं पाशी, बायपासला बाय बाय, हे जे सगळे शब्द आहेत हे खऱ्या अर्थाने सिद्ध होतात। त्यामुळे आजच्या आरोग्य दिनानिमित्त मी सगळ्यांच्या हेल्थसाठी, हेल्थ अवेअरनेससाठी परमेश्वराजवळ पण प्रार्थना करते, पण सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट असते ती म्हणजे तुम्ही हृदयरोग टाळू शकता। काही जीवनशैलीतले जर आपण बदल केले तर आपण याच्यावर मात करू शकतो, ओके, किंवा तुमच्या ह्या सर्क्युलेटरी सिस्टीमवर त्याचा परिणाम होत असतो। त्याच्यानंतरचं आहे ते म्हणजे ज्याला आपण म्हणतो मानसिक ताणतणाव। अशा बऱ्याचशा कारणाने मग कुठेतरी अडथळे निर्माण झाले तर एक्झॅक्टली बरेच काही गोष्टी अशा आहेत, हार्ट अटॅकला न घाबरता, न काही करता तो हृदयरोग जर झाला तर त्या हृदयरोगासहित त्या अडथळे जर निर्माण झाले तर त्या अडथळ्यांच्या पुढची सुद्धा रक्त पुरवठा वाढवणं, कारण अडथळे झाले तर आपल्याला डोक्यात येतं की डॉक्टर अडथळे काढा, मग सर्जरी करा, प्लास्टिक करा, बायपास करा। कुठल्याही सर्जरीमध्ये आपण अडथळे काढण्यापेक्षा रक्तपुरवठा वाढवणं हा डॉक्टरांचा बेसिक उद्देश असतो आणि विना शस्त्रक्रिया आपण हे जे काही अडथळे आहेत ते
त्याच्याही पुढचा रक्तपुरवठा वाढवणं, ज्याला कोलॅटरल सर्क्युलेशन किंवा नॅचरल बायपासची प्रोसेस ही डेव्हलप करणं किंवा ही घडत असते, त्याला उद्युक्त करणं किंवा त्याला सपोर्ट करणं. त्यामुळे बऱ्याच अंशी तुम्ही इथे बघत असाल कितीतरी हार्ट फेल्युअर पेशंट्स आहेत ज्यांची पंपिंग कॅपॅसिटी 10%, 15%, 20%, 25% राहिली आहे. तुम्ही पेशंटच्या बाबतीमध्ये डॉक्टरही सांगतात की मेडिकल लाईन ऑफ मॅनेजमेंट ह्याच्यापेक्षा आम्ही पुढे काही जास्त करू शकत नाही. इव्हन त्या केसेसमध्ये सुद्धा आपण त्यांचे हार्ट ट्रान्सप्लांट सुद्धा थांबवू शकलेलं आहे. आणि ह्या गोष्टी एक्झॅक्टली सजगता का यावी, कारण प्रत्येक वेळी आपण त्या गोष्टीला घाबरत असतो. नो डाऊट काही कंडिशन्स अशा आहेत की जिथे सर्जरी इज द चॉईस, पण बऱ्याच अंशी आपण ह्या हृदय शस्त्रक्रिया टाळू शकतो. त्यामुळे इथं जे तुम्ही काही आयव्ही ट्रीटमेंट्स घेता, काही सलाईनच्या ट्रीटमेंट्स घेता, काही न्यूट्रिशनल ड्रिप आम्ही तुम्हाला देत असतो, ज्याला ACT आर्टेरियल क्लिअरन्स थेरपी वगैरे असं म्हणतात, किंवा ECP. तुमच्यापैकी बरेच पेशंट्स आता इथं ECPची ट्रीटमेंट घेत आहेत. त्यामुळे ECP, ESMR ज्याला काही शॉक वेव्हच्या, साऊंड वेव्हच्या ट्रीटमेंट्स असतात, HBOT हायपरबॅरिक ऑक्सिजन चेंबर, ओझोन थेरपीज, इन्फ्रारेड सोनाबाथ आणि सो मेनी थिंग्स आर देअर की तुम्ही ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स आणि थोडीफार लाईफस्टाईल जर चेंजेस जर केले तर हृदय रोगी आपल्या हृदय रोगासहित, त्या आपल्या व्याधीसहित चांगलं क्वालिटी लाईफ जगू शकतो. त्यामुळे ह्या हार्ट अटॅकला घाबरून न जाता आपण बऱ्याच अंशी या ह्याच्यावर मातही करू शकतो. त्यामुळे समाजात आता जो भेडसावणारा आजार आहे, भीतीदायक आजार आहे, मॅक्सिमम तुम्ही सगळे प्लास्टिक बायपास करून इकडे आलेला आहात, पण याच्यामध्ये पण पुन्हा पुन्हा प्लास्टिक करायला नाही लागली पाहिजे. 4-4, 5-5 वेळा प्लास्टिक झालेले पेशंट आहेत. एकदा बायपास झाले पुन्हा डॉक्टर बायपासचा सल्ला देतात. याचा अर्थ ते ऑपरेशन चुकीचं झालं असं न करता आपण ही हृदयरोग टाळू शकतो.